नमस्कार लेखक मित्रांनो, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एका दिवाळी अंकाची माहिती घेणार आहोत। दिवाळी अंक स्पर्धा आहे, तर दिवाळीला अजून बराच वेळ आहे, पण तरी देखील काही दिवाळी अंकांसाठी साहित्य हे आत्तापासूनच मागवलं जातं। मे जूनपासून साहित्य मागवायला सुरुवात होते। तर असंच एक हसवंती नवल नावाचा दिवाळी अंक आहे, हसवंती नवल दिवाळी अंक। तर त्यांनी कथा मागितलेल्या आहेत, तरी सर्वांसाठी खुली आहे, वयोगटाची मर्यादा नाही आहे। तर त्यांच्या दिवाळी अंकासाठी त्यांना फक्त भय आणि गूढ कथा हा विषय त्यांनी दिलेला आहे। भय आणि गूढ कथा या विषयावरती त्यांना कथा हव्या आहेत। तर त्यासाठी शब्दसंख्या आहे ती 2000 आणि 2000पेक्षा जास्त तुम्ही लिहू शकता, म्हणजे कमीत कमी 2000 आणि जास्तीत जास्त 2000च्या पुढे कितीही। तर विषय भय आणि गूढ कथा, फक्त याच विषयावरती त्यांना कथा हवेत। कथा ही स्वतंत्र असावी, अप्रकाशित असावी आणि तुमची स्वतःची, म्हणजे अगोदर कुठेही प्रकाशित न झाली, इतर ठिकाणी प्रकाशित न झालेली, ॲपवर किंवा एखाद्या पुस्तक मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेली नसावी, स्वतंत्र असावी। स्वतंत्र कथा लिहा। आणि यांनी नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप नंबर आणि मेल, तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे। सॉरी, मेल आणि पत्ता त्यांनी दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर नाही आहे। तर ज्यांना पोस्टाने पाठवायचे त्यांनी पोस्टाने पाठवू शकता आणि मेल करायचं त्यांनी मेलवर पाठवू शकता। मेलवर ज्यांना पाठवायचे आहे त्यांनी PDF फॉर्मॅटमध्ये कथा पाठवायची आहे। आणि ज्यांनी पोस्टाने पाठवायचे त्यांना मी पुन्हा एकदा सांगते, मी नेहमी सांगत असते की व्हाईट पेपर घ्यायचा, 1/4 साईजचा, A4 साईजचा व्हाईट पेपर। त्या पेपरवरती एका बाजूलाच वरती शीर्षक आणि एका पानावरती कथा लिहायची, दुसरं पान रिकामं सोडायचं, परत नवीन पान घ्यायचं, म्हणजे प्रत्येक पानावरती स्वतंत्र लिहायचं आहे। पाठपोट असं लिहायचं नाही आहे। जेव्हा पोस्टाने पाठवत असतं तेव्हा व्हाईट A4 साईजचा पेपर घ्यायचा, त्याच्यावरती कथा लिहायची, व्यवस्थित समाज सोडून शीर्षक लिहून कथा तुमची लिहायची आणि त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे। किंवा ज्यांना मेल करायचं आहे त्यांनी PDF फॉर्मॅटमध्ये तुमची कथा पाठवायची। कालच माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये कथा कशी पाठवायची ते मी सांगितलेलं आहे। कालचा माझा व्हिडिओ आहे तो ह्याचा आहे, सुखायन कथा स्पर्धेचा, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्यातून तुम्हाला समजेल की PDF फॉर्मॅटमध्ये कथा कशी पाठवायची। तर विजेत्या कथांना ते दिवाळी अंकात प्रसिद्धी देणार आहेत। तसेच ज्या वाचनीय आणि उल्लेखनीय कथा असतील पण त्या विजेत्या नाही आहेत पण उल्लेखनीय आहेत, त्या कथांना देखील त्यांच्या हंसवंती दिवाळी अंकामध्ये प्रसिद्धी देणार आहेत। तसेच विजेते 3 बक्षीस ते काढणार आहेत, त्यांना अनुक्रमे 5000, 3000 आणि 2000 असे 3 बक्षीसही ते देणार आहेत। तर ही कथा पाठवायची मुदत आहे 15 एप्रिल। तर तुमच्याकडे अजून वेळ आहे बऱ्यापैकी, त्यामुळे तुम्ही 15 एप्रिलच्या आत त्यांना ही कथा पाठवून देऊ शकता आणि या कथेचा निकाल नोव्हेंबरमध्ये लावणार आहेत, म्हणजे नोव्हेंबरमध्ये ते कळवतील या कथेचा निकाल। तर एक चांगला आणि वेगळासा विषय आहे भय आणि गूढ कथा। तर तुम्ही काही अनुभव ऐकले असेल, काही किस्से ऐकले असेल, घरातले आपल्या आजी आजोबांकडून काही घटना, काही प्रसंग पूर्वीच्या काळी घडायचे ते तुम्हाला माहिती असतील, तर त्या अनुभवांवरून तुम्ही एखादी कथा लिहू शकता, भय आणि गूढ कथा। तर ती 2000पर्यंत, कमीत कमी 2000 शब्दामध्ये लिहायची आहे। तर ही कथा तुम्ही नक्कीच पाठवून द्या आणि त्यांचा मेल आणि त्यांनी पोस्टल ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर तुम्हाला असेच काल आपण एक व्हिडिओ टाकला आणि आज हा दुसरा व्हिडिओ, त्यामुळे पटकन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।